एबीपी माझाचा जो सर्वे आला आहे त्यामध्ये विदर्भामध्ये कुठेतरी भाजपला मात दिसत आहे, कारण विशेषतः विदर्भ जो आहे तो भाजपचा बालेकिल्ला आहे आणि याच बालेकिल्ल्यामध्ये भाजपला 6-4 अशा प्रकारचं एक एक्झिट पोलमध्ये सीट येताना दिसतं. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. सुधीरजी, विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. यावेळी कुठेतरी विदर्भात फटका पडेल का भाजपला? नाही, मला दूरपर्यंत वाटत नाही फटका पडेल. साधारणतः तुम्ही जर गेल्या 5-7 वर्षामध्ये निवडणुकींचे एक्झिट पोल अभ्यासून बघितले तर तुम्ही ज्या पद्धतीने कंजूशी करत एनडीए महायुतीला भाजपला जागा देता त्यापेक्षा जास्त जागा या मतदार देतात. एक्झिट पोल मध्ये तुम्ही बघा, मध्य प्रदेशमध्ये ज्या जागा, मग तुमचं चॅनल असेल किंवा इतर चॅनल्स, 130, 132, 135 याच्यात भरती देत नव्हते. 165 जागा जिंकल्या. तुम्ही गुजरातमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने 125, 130 वर तुम्ही अटकायचे. 156 जागा जिंकल्या. मागच्याही निवडणुकीत लोकसभेच्या 2019च्या कोणीही 240, 230, 250च्या वरती द्यायला तयार नव्हते. 303 जागा आणि 352 जागा जिंकल्या. तुम्ही जर एका बाबतीमध्ये अभ्यास केला, उत्तर प्रदेश करा, आसाम करा, एक गोष्ट जेव्हा मी काल आकडे काढत बसलो, तुम्ही जे सांगता त्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 5-7-8 जागा जास्त निवडून आलेल्या आहे. आणि म्हणून आत्ता सर्व टीव्ही चॅनल्स किंवा जे काही विचारवंत आहे, निवडणुकीतले तज्ज्ञ आहे, त्या तज्ज्ञांनी एक्झिट पोल मध्ये ज्या जागा दिल्यात, जर तुम्ही गेल्या 5 वर्षाचा अनुभव बघितला तर त्यापेक्षा जास्त जागा महायुती, भाजपा आणि एनडीए यांच्या येतील, याबद्दल कोणीही मनात शंका ठेवू नये. आता साधारणतः ज्या वातावरणाचा अंदाज घेऊन आपण करतो त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा पेड वर्कर यांनी आमच्या जागा येतील, आमच्या जागा येतील हे सांगितलं. आणि आता एक गोष्ट आहे, जे इंडिया अलायन्स आहे त्यांचंही तुमच्या कोणत्याही चॅनल्सच्या सर्वेवर विश्वासच नाहीये. एक्झिट पोलवर त्यांचा विश्वास नाही. मी काल राहुल गांधीजी, काल राष्ट्रीय त्यांचे अध्यक्ष खडगेजी आणि आमच्या महाराष्ट्राचे महान नेते यांचं सर्वांचं वक्तव्य मी ऐकत होतो. ते तर तुमच्या एक्झिट पोलला तर मोजतच नाही. ते म्हणतात की हे टीव्ही चॅनल्सनी केलेले एक्झिट पोल हे मोदीजींचे एक्झिट पोल आहे. मग तुमच्याबद्दल स्वातंत्र्यानंतर इतकी शंका घेणारे हे पक्ष आहे. तुम्ही काही बाजू दाखवा त्यांची, पण हे शंका तुमच्यावर घेत आहेत, तुमच्या एकूण इंटिग्रिटीवर घेत आहे, तुमच्या एकूण सायंटिफिक पद्धतीवर घेतोय. मी फक्त माझा अनुभव सांगतोय की तुम्ही आतापर्यंत ज्या जागा एनडीए महायुतीला दिल्या सुदैवानी, कारण तुम्हाला तशाच पद्धतीने एक्झिट पोल करावा लागतो आणि प्लस मायनस जे काही 5-3 काय ठेवायचं असतं ते ठेवावं लागतं. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतोय की तुमच्या एक्झिट पोलची सरासरी 32 ते 35 येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये नेहमीच्या अनुभवावरून 4, 5, 6 जागा वाढतील. तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये वन साइड हा महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवभक्त मतदार हा या देशाच्या प्रगतीसाठी, रयतेच्या राज्यासाठी, रयतेच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी निश्चितपणे महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार निवडून देईल आणि देशामध्ये एनडीएचे उमेदवार देऊन देईल. आणि मग इंडिया अलायन्स मग म्हणे की हमारे इंडिया अलायन्स के तुकडे हुए हजार, एक या गिरा एक वहां गिरा, हे म्हणावंच लागेल 4 तारखेला सायंकाळी 6च्या नंतर. आणि नेहमीचा तो त्यांचा पॅटर्न आहे. मग त्यांचं सुरू होईल ईव्हीएम मशीन, ईव्हीएम मशीन. मतदारांनी समजून घ्यायचं, यांचं 6 वाजल्यानंतरचं रडणं ऐकायचं आणि हे ईव्हीएम मशीनवर जेव्हा दोष देतील निश्चितपणे मग मात्र मनातल्या मनात प्रतिज्ञा घ्यायची, हे रडके लोक आहे यांच्या पाठीशी कधीच देशाने उभं राहू. भाऊ, विदर्भामध्ये 10 सीट्स आणि भाजपसाठी अतिशय महत्व. किती आकडा भाजपचा विदर्भात जाऊ शकतो? नाही, माझ्या माहितीप्रमाणे तर आम्ही आता विदर्भाच्या सर्व जागा जिंकू याबद्दल माझ्या मनात शंका नाही. जो तुमचा एक्झिट पोल आहे त्या एक्झिट पोलमध्ये मी जसं सांगितलं की जागा वाढतात, पण आमचाही अंतर्गत आम्ही याच्या संदर्भातला सर्वे केला आणि या सर्वेमध्ये आम्ही महाराष्ट्रामधल्या काही बोटावर मोजक्या इतक्या जागा सोडून बाकी आम्ही सर्व जिंकणार. एक शेवटचा प्रश्न, हे जे एक्झिट पोल आले याच्यामध्ये जे तज्ज्ञ लोक आहे यांची जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये एक सूर असा लक्षात येत आहे
की भाजप किंवा महायुतीने ज्या सीट्स डिक्लेअर करण्यासाठी म्हणजे उमेदवार डिक्लेअर करण्यासाठी जो अननेसेसरी वेळ लावला, फार वेळ लावला, त्याचा कुठेतरी फटका बसलेला आहे. नाही मग पंतप्रधानाचा उमेदवार तर त्यांनी आजपर्यंत जाहीर केला नाही, त्याचा फटका त्यांना पडत नाही. आम्ही फक्त लोकसभेचा उमेदवार कुठं 2 दिवस उशिरा जर केला तर फटका पडेल. अरे आमचे उमेदवार तर हे ठरलेच होते. आमचा उमेदवार काही ठिकाणी कमळ चिन्ह म्हणजे कमळ होतं, काही ठिकाणी धनुष्यबाण होतं, काही ठिकाणी घड्याळ होतं. आमचा उमेदवाराचा विषय कुठं होता? आपण मतदान उमेदवारापेक्षा चिन्हावर करतो, पक्षाच्या विचारावर करतो, देशहितासाठी काम करणाऱ्या नेत्यावर करतो. अबकी बार मोदी सरकार आणि म्हणून आमचा उमेदवार तर मोदीजी हा प्रत्येक मतदारसंघात ठरलाच होता. चिन्ह कमळ ठरलंच होतं, धनुष्यबाण ठरलं होतं. मला वाटतं हे काही कारण नाही आहे. हे काही विचारवंतांना असं वाटतं. मग हाच जर विचार, हाच तर्क जर आपण मनात ठेवला तर मग पंतप्रधानाचा उमेदवार तर इंडिया अलायन्सने आजपर्यंत घोषित केला नाही. आणि मी पुढे करायची काही आवश्यकताच नाही आहे, कारण त्यांच्या गाडीमध्ये स्टिअरिंगच नाही आहे. त्यामुळे स्टिअरिंगवर कोण बसेल हा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही. आणि त्यांची गाडी बिना स्टिअरिंगची आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी पंतप्रधानाचा उमेदवार घोषित केला नाही म्हणून काही असं म्हटलं का लोकांनी की त्यामुळे काही नुकसान होते? मला वाटतं की काही कारण नाही. मतदार पब्लिक है, सब जानती है. मतदारांनी या निवडणुकीत स्वतःसाठी मतदान केलं, ते स्वतःच उमेदवार होते. मतदान देशासाठी केलं आहे. मतदान हे व्यक्तीपेक्षा चिन्हासाठी आणि माननीय मोदीजींसाठी. धन्यवाद. तर हे होते सुधीर मुनगंटीवार, ज्यांचं म्हणणं होतं की प्रत्येक एक्झिट पोलमध्ये भाजपला कुठेतरी अंडर एस्टिमेट केलं जातं आणि दरवेळेप्रमाणे यावेळी देखील भाजपच्या ज्या सीट्स आहे त्या प्रत्यक्षात जास्ती निवडून येतील. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.